हे गाईज वेलकम बॅक टू माय अनंतर ब्लॉग. मी तुमचा इंजिनिअरिंग भाऊ निखिल दुंजारे. आज आमच्या साईडवर असं काय झालं ज्याची अपेक्षा कोणालाच नव्हती. हे माझे साहेब नवनाथ साहेब. जोपर्यंत या साहेबांचा हात तुमच्या डॉक्टर आहे मग समोर कोणी पण असू दे. हे गाईज तर मी म्हणले सगळ्यात जास्त आतुरता स्थिती म्हणजे आपलं काम कंप्लीट होण्याची. तर आज आमच्या साईडचा स्लॅब आहे जी मी बिल्डिंग करतो त्याचा 16 मीटरचा स्लॅब आहे. स्लॅबचं पूर्ण चेकिंग करून घेतली, क्लायंटकडून चेकिंग करून घेतली. आता स्लॅबची कास्टिंग चालू. बूम प्लेसर आलेला आहे. हाच तो हत्ती जो आमचा स्लॅब कास्टिंग करणार. बूम प्लेसर अशा ठिकाणी लावून घेतलं की जिथून आमचा पूर्ण स्लॅब कास्टिंग होईल. हे आमचे सांगळे साहेब उर्फ मामा. सगळ्या साईडवर त्यांना मामा म्हणतात. ते आले, त्यांनी नारळ फोडला. साहेब आले, साहेबांनी नारळ फोडला. नंतर क्वालिटीचे साहेबांनी इन्व्हाइट करून त्यांनी पण नारळ फोडला आणि मी नारळ फोडून कॉम्प्युटरला सुरुवात केली. टीएम बॉम्बला लावला आणि पूर्ण स्लॅबची कास्टिंग चालू केली. आणि हाच तो क्षण जो एका साईट इंजिनियरला वाटतो कधीच येऊ नये त्याच्या आयुष्यात. स्लॅब करता करता मध्येच आमचा बूम प्लेसर झाला ब्रेकडाऊन. आणि आमचे सोपान साहेब यूट्यूबवर बघून बूम प्लेसर कसा नीट करायचे हे आमचे साहेब यूट्यूबवर बघत होते. सगळेजण ट्राय करून बसले पण आमचा बूम काय चालूच झाला नाही. मग काय ड्रायव्हरला फोन लावला. आमची कंपनीची व्हेकल सरळ लेबर कॉलनीला पाठवली. तिथून पंपवाली गँग उचलली आणि कॉन्क्रीट पंप लावून घेतला. लाईन मार झाली, कॉन्क्रीट पण चालू झालं. पंपवाला बंद म्हणलं साहेब मैं इंस्टा कुछ नाही सुना. जो खाएगा खाना वो सुनेगा क्रिस का गाना. जो खाए किरीस का सुनने का गाना. तर गाइस मला स्लॅब कास्टिंग करायला बूम खराब झाल्यामुळे रात्रीचे 2 वाजले. ब्लॉग कसा झाला कमेंट करून नक्की सांगा.